Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन। याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित अनियमितता प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ईडी केलेल्या कारवाईचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळ्याच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला। सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। मात्र शरद पवार हे कोणत्याही बँकेचे संचालक सदस्य देखील नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कोणत्याही बँकेशी संबंध नसताना राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय द्वेष भावनेतून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। शरद पवारांच्या विचारांचे संचालक मंडळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे ईडीने यावेळी सांगितले। हा प्रकार दडपशाहीचा आहे। सरकारने सूडबुद्धीचे राजकारण थांबवावे, ईडीचे सदरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असं या संदर्भात आज जिल्हाधिकारी गंगाथरंडी यांना निवेदन देऊन सादर करण्यात आले। सदर या निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रणजितराजे भोसले, शहराध्यक्ष सामाजिक न्याय महेंद्र सिरसाट, कुणाल वाघ, बटू पाटील, श्याम देवरे, संदीप पाटील, कृष्णा गवडी, योगेश पाटील, उमेश देवरे, अरुण पवार, निखिल पाटील, संदीप पाटील, अजय पाटील, भूषण पाटील, नितीन कोटेचा, आकाश बोरसे, किरण साळुंके, तौफिक शाह, श्यामकांत पवार आदी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। राज्य सरकार अशा पद्धतीचे पाऊल उचलत आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी आम्ही निषेध नोंदवतो आहे आणि याच्यावर सरकारने संबंधित गुन्हे जो पवार साहेबांवरचा आहे तो मागे घ्यावा अशा पद्धतीचे आमचे ईडी संचालनालयाने काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणचे राजकारणी चांगले प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माननीय शरद पवारजी साहेब यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। या संदर्भामध्ये धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो आहे। या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की शरद पवार साहेब या ठिकाणी महाराष्ट्रभर कुठल्याही बँकेचे संचालक नव्हते। त्यांनी डायरेक्टर पद पुरे भूषवलं नाही, बँकेमध्ये कुठल्या स्वरूपाचं कामकाज त्यांनी केलेलं नाही, तरी सुद्धा त्यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भामध्ये विधानसभेची निवडणूक आलेली असून या ठिकाणी भाजप सरकार जे आहे हे हेतुपुरस्सर या ठिकाणी राजकीय हेतूने या ठिकाणी गुन्हा दाखल करत आहे। संबंधित ईडीचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशा संदर्भाची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे आणि जर लवकर या संदर्भात गुन्हे मागे घेतले नाही तर धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन जिल्ह्यामध्ये छेडण्यात येणार आहे। जी या महाराष्ट्राची जवळजवळ 50 ते 55 वर्ष या देशात राजकारणात अस्तित्वात असलेले माननीय पवार साहेबांवरती संचालनाने जी नोटीस काढलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्या ईडी संचालनाचा जाहीर निषेध करीत आहोत आणि जर याच्यावरती आम्हाला न्याय नाही मिळाला त्याच्यापुढे आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन करू असं मी आपणास कळवतो। सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज. Subscribe now, press the bell icon and never